महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाची गंभीर समस्या आता थेट नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अर्थात NGT कोर्टापर्यंत पोहोचली आहे। सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा डंपिंग केल्याप्रकरणी NGT कोर्टाने पोलादपूर नगरपंचायतीला नोटीस बजावली आहे। रायगडमधील सत्कार ग्रामीण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पर्यावरणाच्या प्रश्नावर आवाज उठवत NGT मध्ये याचिका दाखल केली होती। या तक्रारीनुसार पोलादपूर शहरातील संपूर्ण घनकचरा कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणासह स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे। या प्रकरणी सत्कार ग्रामीण फाउंडेशनने छायाचित्रे, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती। या सर्व बाबींची गंभीर दखल घेत NGT कोर्टाने पोलादपूर नगरपंचायत, तहसील कार्यालय पोलादपूर आणि महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। सावित्री नदी ही रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते। अशा नदीपात्रात कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या संपूर्ण प्रकारामुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनावरच मोठ्या समस्या निर्माण झाल्या असून आता पुढील सुनावणीकडे संपूर्ण महाड, पोलादपूर या दोनही तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सतृप्ती भुईर, पोलादपूर।